नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे बर्गर. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मैदा, कॉर्नफ्लॉवर, भोपळी मिरची, हळद, मसाला, मीठ, आमचूर पावडर, कांदा, गाजर, स्वीट कॉर्न, पोहे, 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून ठेवलेली आहे, आणि ब्रेड क्रम्स. आता हे उकडलेले बटाटे जे आहेत ते मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे गरम असतानाच मॅश करून घ्यायचे, म्हणजे पटकन ते मॅश होतात. मला व्हिडिओचं सगळं तयारी करेपर्यंत वेळ झाला, त्यामुळे त्याला जरा मग वेळ लागतो बटाटे मॅश होण्यासाठी. आता एका पॅनमध्ये 4 चमचे छोटे तेल घ्यायचं आणि त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा, खूपही नाही परतायचा आहे तो. आता त्याच्यामध्ये छोटी 1 वाटी गाजर घातले. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता. मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या आपण यामध्ये ॲड करू शकतो, किंवा मुलं जी भाजी खात नाहीत तीही आपण ह्यात घालू शकतो. 1 भोपळी मिरची घातली आहे आणि स्वीट कॉर्न उकडून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत थोडे. आणि हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद घालायची, 3 चमचे मसाला घालायचा आहे आणि 1.5 चमचा आमचूर पावडर घालायची आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मॅश करून जो बटाटा ठेवलेला होता तो घालायचा आहे सगळा, आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. आता हे खूप सुकं मिश्रण वाटत आहे, म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या सगळ्यांच्या आवडीचा असा हा बर्गर बनतो. गॅस मध्यम ठेवायचा आहे आपल्याला. आता हे मॅशरच्या साहाय्याने आपल्याला पुन्हा जरा मॅश करून घ्यायचं आहे सगळं साहित्य. याच्यामध्ये आता 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे पुन्हा आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये 1/2 वाटी भिजवलेले पोहे घालायचे आहेत. थोडी कोथिंबीर घालायची. आणि हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता
आणि आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. हे एका भांड्यात तरी ठेवायचं आहे किंवा मग फ्रीजमध्ये अर्धा तास हे मिश्रण ठेवायचं आहे. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घ्यायचा आहे. मैदा अर्धी वाटी घेतली, पाव वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले, त्यात थोडेसे मीठ घातले आणि आता पाणी घालून याची पेस्ट करायची आहे. हे एकदम पातळही ठेवायची नाही किंवा जाडही ठेवायची नाही आहे. आणि हे बर्फाचं थंड पाणी आहे. त्याच्यामध्येही कोबीच्या पानांचे तुकडे केले तसे छोटे छोटे आणि ते घातलेले आहेत. ते टिक्की बनवेपर्यंत आपल्याला या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे. आता हे अर्धा तास मिश्रण हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्याच्या आपण आता टिक्क्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही असा प्रयोग करून बघा. कधीतरी असं लगेच केल्यानंतर फ्रीजमध्ये न ठेवता हे मिश्रण टिक्की लगेच करून बघा, लगेच फ्राय करून बघा, त्याची टेस्ट बघा. आणि फ्रीजमध्ये अर्धा तास किंवा 1 तास हे मिश्रण ठेवायचं आणि त्याच्यानंतर करून बघायची आहे टिक्की. टेस्टमध्येही खूप फरक येतो. त्यामुळे अर्धा तास तरी कमीत कमी आपण हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि अशा रीतीने ह्या सगळ्या टिक्क्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी ह्या 6 टिक्क्या करून घेतलेल्या आहेत. आता त्या आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि आता ह्या पेस्टमध्ये ही टिक्की बुडवून घ्यायची आहे आणि नंतर ती ब्रेड क्रम्समध्ये घोळवायची आहे. अशा सगळ्याच टिक्की आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवायची आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायच्या आहेत. आणि एका साईडला आता तेल तापत ठेवलेलं आहे. आता तेलामध्ये चमच्यावर आपण टिक्की घ्यायची आणि ती सोडायची. नाहीतर काही वेळेला हातावरती तेल उडतं, तर त्याच्यापेक्षा आपण झाऱ्यावरती एक एक टिक्की ठेवायची आणि तेलामध्ये सोडायची आहे. मध्यम गॅसवरती टिक्की आपल्याला तळून घ्यायची आहे. ते लगेच परतायची नाही आहे. तांबूस कलर वरून येताना दिसला की मग आपल्याला ती टिक्की परतायची आहे. आता ही टिक्की काढतानाही आपल्याला चाळणीवरती काढायची आहे. कारण दुसरा आपण प्लेटमध्ये वगैरे काढली की त्याला खालून पाणी सुटतं, म्हणून आपण ही चाळणीवरतीच काढायची आहे. आणि लगेच त्याच्यावरती चीजची स्लाइस ठेवायची आहे. म्हणजे चीज थोडंसं मेल्ट झाल्यासारखं होतं. कारण आपण पुन्हा काही तो बर्गरचा जो बन असतो तो काही गरम करत नसतो. त्यामुळे आपण ही चीज स्लाइस लगेच त्याच्यावरती ठेवायची आहे. आता हा पाव जो आहे तर
तो मधून कट करून घ्यायचा आहे. त्याला आता आपण मेयोनीज लावून घेऊया. आता मेयोनीज लावून झाल्यानंतर त्याच्यावरती कोबीचं पान ठेवायचं. नंतर कांद्याच्या ज्या आपण गोल रिंग कट केलेल्या असतील त्या घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती जी टिक्की तळून घेतलेली होती ती आपण ठेवायची आहे. आता हे चीजची जी स्लाइस दिसते ती बघा थोडीशी श्रिंक झाल्यासारखी दिसत आहे, म्हणजे ती मेल्ट होत आलेली आहे. आता त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला हवं असेल तर मेयोनीज लावू शकता, नाही लावलं तरी चालतं. पुन्हा ह्या ब्रेडला लावून घ्यायचं आहे मेयोनीज. या मेयोनीजमध्ये मी थोडासा टोमॅटो सॉस मिक्स केलेला होता, त्यामुळे ते वेगवेगळं लावण्यापेक्षा एकत्र हे करायचं म्हणून मी तो एकत्रच सगळं करून घेतलेलं होतं. आता हे 2 तर तयार झालेले आहेत. आता हा तिसरा पुन्हा करून दाखवते. मधोमध ब्रेड कट करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. आता याच्यावरती मी कोबीचं पान, कांद्याचे स्लाइस आणि ती टिक्की पुन्हा ठेवायची आहे आपल्याला चीज स्लाइस सकट. आणि हा जो दुसरा ब्रेडचे साईड आहे त्याला मी इथे टोमॅटो केचप लावत आहे. त्या 2 ह्यानं मेयोनीज लावलेलं होतं. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे काय आवडतं ते तुम्ही लावू शकता. आणि अशा रीतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बर्गर तयार झालेला आहे. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.